नमस्कार. शरीराला भूक लागली की आपण जेवतो, पण मनाच्या भुकेचं काय? आजची पिढी डिप्रेशन आणि तणावात का आहे? कारण आपण मुळापासून तुटलो आहोत. आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या मनावर फुंकर घालणारा एक प्रयत्न आहे. संतांनी दिलेला हा डोस कडू वाटेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी अमृतासारखा काम करेल. हा भक्तीचा प्रवास नाही, हे लाईफ मॅनेजमेंट आहे, जे शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय. मित्रांनो, आपण देवाची भक्ती करतो, प्रार्थना करतो, पण तुम्ही कधी देवावर स्वारी करण्याबद्दल ऐकलंय? संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, चला पंढरपूर लुटूया आणि विठ्ठलाशी भांडण करूया. भक्तीच्या मार्गात इतका अधिकार तुकोबांना कुठून मिळाला? आणि हे भांडण नेमकं कशासाठी होतं? आजच्या धकाधकीच्या जीवनात हा अभंग आपल्याला कोणती मोठी लढाई जिंकायला शिकवतो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण देवाला घाबरतो, पण तुकोबा शिकवतात की देव आपला बाप आहे. बापाशी हक्काने भांडता येते. आयुष्यातील संकटात रडत बसण्यापेक्षा देवाकडे हक्काने मागायला शिका. चला चला संतजन म्हणजे एकट्याने नाही, तर सर्वांनी मिळून प्रयत्न करा. समाजात बदल घडवण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. पंढरपूर लुटणे म्हणजे तिथले दागदागिने चोरणे नव्हे, तर तिथली शांती, समाधान आणि विठ्ठल नावाचा आनंद लुटणे. आजच्या काळात मानसिक शांतता हेच सर्वात मोठे धन आहे. तुकोबा म्हणतात, घाव निशाणी घातला म्हणजेच ध्येयावर लक्ष केंद्रित करा. जोपर्यंत यश विठ्ठल मिळत नाही, तोपर्यंत हार मानू नका. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातेरी. भावार्थ, येथे वेढा म्हणजे लष्करी वेढा नाही, तर भक्तीचा वेढा आहे. तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीला, विठ्ठलाला चहूबाजूंनी आपल्या नामस्मरणाने घेरून टाका. मोर्चे लावा म्हणजे आपली एकाग्रता आणि आपला निश्चय इतका पक्का ठेवा की देवाला तिथून हलणे कठीण होईल. नैतिक धडा, हक्क मागून मिळत नसतील तर संघटित होऊन त्यावर हल्ला, आग्रही मागणी चढवावा लागतो. नैतिकता ही केवळ वैयक्तिक नसून ती सामूहिक असावी लागते. डिजिटल युगातील महत्त्व. आज सोशल मीडियावर कॅन्सल कल्चर किंवा विनाकारण ट्रोलिंग होते. त्याऐवजी जर डिजिटल समुदायाने कम्युनिटी एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध किंवा सायबर गुन्ह्यांविरुद्ध डिजिटल मोर्चा काढला, तर मूल्यांची घसरण थांबवता येईल. वास्तविक उदाहरणे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाद्वारे समाजाला संघटित केले, तो वेढा अन्यायाविरुद्ध होता. चवदार तळ्याचा पाण्यासाठी दिलेला लढा हा खऱ्या अर्थाने मानवी हक्कांचा मोर्चा होता. जसे एखादा हट्टीबाळ आपल्या आईकडे एखादी गोष्ट मागण्यासाठी घराला वेढा घालतो, म्हणजे जोपर्यंत आई ती गोष्ट देत नाही तोपर्यंत तिथून हलत नाही, तसेच भक्ताने देवाच्या दारात ठाण मांडून बसावे. आजच्या युगातील संदर्भ. आजच्या काळात आपण ध्येय गाठण्यासाठी जे फोकस आणि पर्सिस्टन्स चिकाटी वापरतो, तोच हा वेढा आहे. जर तुम्हाला यश हवे असेल तर तुम्हाला तुमच्या ध्येयाला, पंढरीला चिकाटीने वेढा घालावाच लागेल. दुसरा चरण, चला चला संतजन, करू देवासी भांडण. भावार्थ, येथे भांडण म्हणजे द्वेष नाही, तर हक्काचे भांडण आहे. संत तुकाराम म्हणतात की एकटे जाऊ नका, सर्व संतजन, सज्जन लोक एकत्र या. जेव्हा भक्ताची भक्ती पराकोटीला पोहोचते, तेव्हा तो देवाशी वाद घालू शकतो की तू आमचे रक्षण का करत नाहीस, किंवा तू आम्हाला दर्शन का देत नाहीस. नैतिक धडा. आंधळी भक्ती किंवा आंधळा पाठिंबा देऊ नका. प्रश्न विचारणे हीच खरी नैतिकता आहे. अगदी देवाशी म्हणजेच सर्वोच्च सत्तेशी वाद घालण्याची मुभा धर्म देतो, हे तुकोबा शिकवतात. डिजिटल युगातील महत्त्व. फेक न्यूजच्या जगात अल्गोरिदम जे दाखवेल तेच सत्य मांडण्यापेक्षा त्या माहितीशी भांडण, फॅक्ट चेक करा. तर्कशुद्ध प्रश्न विचारण्याची वृत्तीचं डिजिटल साक्षरता आणि नैतिकता टिकवेल. वास्तविक उदाहरणे. जेव्हा धोरणे चुकताहेत असे वाटते, तेव्हा लोकशाहीत सत्तेशी, देवाशी भांडण करणे हा घटनात्मक आणि नैतिक अधिकार ठरतो. सावित्रीबाई फुलेंनी समाजाच्या रूढींशी केलेले भांडण म्हणूनच आज स्त्रिया शिक्षित आहेत. एखाद्या जुन्या आणि घनिष्ठ मित्राशी जसे आपण हक्काने भांडतो, रागावतो आणि तरीही प्रेम तसेच राहते, तसेच हे देवाशी केलेले भांडण आहे. हा एक प्रकारचा प्रेमळ सत्याग्रह आहे. आजच्या युगातील संदर्भ. हे भांडण म्हणजे आपल्या अंतरात्म्याशी केलेली जटापट आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि सत्यासाठी ठामपणे उभे राहणे हेच आजचे देवासी भांडण आहे. तिसरा चरण, लुटा लुटा पंढरपूर, धरा रखुमाईचा वर. भावार्थ, पंढरपूर लुटणे म्हणजे तिथले सोने नाणे चोरणे नव्हे, तर विठ्ठलाच्या चरणापाशी असलेले सुख, शांती आणि नामस्मरण लुटणे होय. रखुमाईचा वर, विठ्ठल याला धरून ठेवणे म्हणजे त्याला आपल्या हृदयात कायमचे स्थान देणे. जो भक्त देवाला प्रेमाने बांधतो तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. नैतिक धडा. ज्ञान आणि संसाधनो ही सर्वांसाठी आहेत, ती कोणा एकाची खासगी मालमत्ता होऊ शकत नाही. डिजिटल युगातील महत्त्व. आज डेटा ही नवीन संपत्ती, डेटा इज न्यू ऑइल आहे. मोठ्या कंपन्या हा डेटा चोरतात. तुकोबांचा संदेश असा की तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीचे लोकशाहीकरण करा, जेणेकरून ग्रामीण भागातील मुलालाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल. वास्तविक उदाहरणे.
विकिपीडिया किंवा लिनक्स सारखी व्यासपीठे ही ज्ञानाची लूट, मुक्त उपलब्धता आहे जी सर्वांना समान संधी देते. गावात किंवा शहरात जेव्हा ग्रंथालयांची चळवळ उभी राहते तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञानाचे पंढरपूर लुटले जाते. जशी एखादी ज्ञानाची खाण लायब्ररी सर्वांसाठी उघडी असते आणि ज्याला जितके हवे तितके ज्ञान तो लुटू शकतो, तसेच विठ्ठल ही आनंदाची खाण आहे, तिथून हवा तितका आनंद मिळवा. आजच्या युगातील संदर्भ, आज माणूस भौतिक गोष्टींमागे धावतोय, पण तुकाराम महाराज म्हणतात की खरी लूट ही मानसिक शांतता आणि समाधानाची असायला हवी. बाह्य संपत्तीपेक्षा आंतरिक समृद्धी महत्वाची आहे. चौथा चरण. तुका म्हणे चला चला, घाव निशाणी घातला. भावार्थ, घाव निशाणी घातला याचा अर्थ आहे की आता शेवटचा प्रहार झाला आहे किंवा निशाणा साधला गेला आहे. तुकाराम महाराज सांगतात की आता माघार घेऊ नका. आम्ही ध्येय निश्चित केले आहे आणि आता देवाला शरण आल्याशिवाय पर्याय नाही. ही एक विजयाची घोषणा आहे. नैतिक धडा. परिवर्तनासाठी शेवटपर्यंत लढण्याची जिद्द हवी. अर्धवट लढा काहीच कामाचा नसतो. ध्येय गाठेपर्यंत, निशाणी गाठेपर्यंत थांबायचे नाही. डिजिटल युगातील महत्त्व. आजच्या पिढीत अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. लोक एका ट्रेंडवरून दुसऱ्यावर उड्या मारतात. तुकोबा सांगतात की कोणत्याही चांगल्या कामात सातत्य ठेवा. आपली नैतिकता ही क्षणिक व्हायरल नसावी, तर ती निशाणी गाठण्याइतकी दीर्घकालीन असावी. वास्तविक उदाहरणे. अनेक अपयशानंतरही निशाणीवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर घाव घातला आणि यश मिळवले. ही चिकाटी तुकोबांना अभिप्रेत आहे. मेधा पाटकर किंवा सुंदरलाल बहुगुणा यांनी पर्यावरणाच्या रासाच्या मुळावर घाव घालण्यासाठी आयुष्य वेचले. जेव्हा एखादा खेळाडू शेवटच्या चेंडूवर षटकार मारतो आणि विजय निश्चित करतो तेव्हा जो आनंद होतो तोच आनंद घाव निशाणी घातला या शब्दात आहे. भक्तीच्या लढाईत भक्ताचा विजय झाला आहे. आजच्या युगातील संदर्भ. कोणत्याही कार्यात डिसायसिव्हनेस, निर्णायकता महत्वाची असते. एकदा का तुम्ही ध्येय ठरवले की त्यावर असा प्रहार करा की यश तुमचेच असेल. हे वचन आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हा अभंग अनुभवाचा कसा आहे? कल्पना करा, तुम्ही एका खूप मोठ्या संकटात आहात. तेव्हा तुम्ही देवाला केवळ हात जोडत नाही, तर रडता, ओरडता, त्याला जाब विचारता. हेच ते भांडण आहे. जेव्हा एखादा खेळाडू अंतिम सामन्यात फायनल मॅच आपले सर्वस्व पणाला लावतो तेव्हा तो आजूबाजूचे जग विसरतो. साधकाला जेव्हा विठ्ठलाच्या भेटीची अशीच वेळ लागते तेव्हा हा अभंग शब्दांतून उतरून रक्तात धावू लागतो. तो केवळ गाणे उरत नाही, तर ती एक ॲक्शन प्लॅन बनते. आधुनिक उदाहरण. कल्पना करा, एखादा लहान मुलगा आहे ज्याला खेळणं हवं आहे. तो आधी शांतपणे मागतो, मग रडतो आणि शेवटी दुकानातच ठिया मांडून बसतो, जोपर्यंत त्याचे वडील त्याला ते खेळणं घेऊन देत नाहीत. तुकोबा येथे तोच हट्ट करत आहेत. आजच्या जगात आपण यशासाठी टार्गेट्स ठेवतो, प्लॅनिंग करतो. तुकोबा म्हणतात, मोक्ष हवा असेल किंवा देव हवा असेल तर तसंच नियोजन करा. आपल्या मनाला विठ्ठलाच्या नामाच्या कमांडो ट्रेनिंगमध्ये टाका. एकदा का तुम्ही ध्येयाला, विठ्ठलाला वेढा घातला की यशाला शरण येण्याशिवाय पर्याय राहत नाही. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. मित्रांनो, आपण आयुष्यात कशाच्या मागे धावतोय? एक चांगले करिअर, पैसा, फेम. पण हे सगळं मिळूनही कधीतरी आतून रिकामं वाटतंच ना? तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणजे तुमच्या मनाला रिबूट करण्याची पद्धत आहे. जसे आपण एखाद्या गेममध्ये बॉस लेवल जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी बनवतो, तशी स्ट्रॅटेजी स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी बनवा. तुमची पंढरी म्हणजे तुमची आंतरिक शांतता. तिला जगाच्या गोंधळापासून वाचवा. देवाची पूजा म्हणजे फक्त अगरबत्ती ओवाळणे नाही, त्याच्याशी कनेक्ट व्हा. जसे तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडशी हक्काने भांडता तसं त्याच्याशी बोला. फॉर्मल राहू नका, रिअल राहा. जग तुम्हाला फक्त स्ट्रेस देईल, पण अध्यात्म तुम्हाला अनलिमिटेड हॅपीनेस देतं. हा आनंद लुटण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही, तर स्वतःच्या मनाच्या आत डोकावून बघा. फायनल स्ट्राईक, घाव निशाणी. आयुष्यात कन्फ्युजन खूप आहे, पण एकदा का तुम्ही ठरवलं की मला पीस ऑफ माइंड पाहिजेच, तर तो शेवटचा घाव घाला. तुमच्या इगोला आणि आळसाला डिलीट करा. हा अभंग म्हणजे 14व्या शतकातले मोटिवेशनल स्पीच नाही, तर हे तुमच्या आयुष्याचे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्याचे सूत्र आहे. चला तर मग स्वतःवर विजय मिळवण्यासाठी सज्ज व्हा. आजची कृती, ॲक्शन आयटम. तुमच्या आयुष्यातील वाईट सवयी आणि नकारात्मक विचारांना या अभंगात सांगितल्याप्रमाणे वेढा घाला आणि त्यांना मुळासकट उपटून टाका. हा अभंग अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. जर तुम्ही सत्याच्या बाजूने असाल तर देवालाही जाब विचारण्याची ताकद तुमच्यात येते. जसे वारकरी विठ्ठलाला मिळवण्यासाठी पंढरीकडे धावतात, तसेच तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग आक्रमक जिद्दीने करा. आज दिवसातून फक्त 5 मिनिटे सर्व मोबाईल, विचार आणि कामं बाजूला ठेवून स्वतःच्या मनाला वेढा घाला. बाहेरच्या जगाकडे धावणारं मन आत वळवा आणि विठ्ठल नामाचा मोर्चा लावा. बघा, तुम्हाला तो विठ्ठल तुमच्या आतच सापडतो का? धन्यवाद. विठ्ठलाच्या भक्तीचा मळा फुलवण्यासाठी भावार्थ संतवाणीचा हा छोटासा उपक्रम. संतांच्या या अमृतवाणीने आपले आयुष्य सुगंधी व्हावे हीच चरणी प्रार्थना. तुमचे प्रेम असेच राहू द्या.
कमेंटमध्ये माऊली लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.